हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या घरात कुलदेवीची प्राणप्रतिष्ठापना कशी केली, कुलदेवीचं महत्त्व काय आहे आणि आषाढ महिन्यात देवीला ओटी का भरली जाते व पुरणपोळीचं नैवेद्य का दाखवतात, हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपल्या घरात एक कुलदेवी असते. ती आपल्या वंशाचे रक्षण करते, आपल्या कुटुंबाची शक्ती असते. आमची कुलदेवी आई तुळजाभवानी आहे, जी पराक्रमी, करुणामयी आणि सदैव आपल्या भक्ताच्या पाठीशी असते. घरामध्ये एखादा नवीन शुभकार्याचा प्रसंग असो किंवा मनशांती हवी असेल, कुलदेवीचं पूजन करणं हे फार महत्त्वाचं मानलं जातं. आमची कुलदेवी आई तुळजाभवानी आहे. माझ्याकडे फक्त तिचा फोटो होता, पण मला देवीचा अभिषेक घालायचा होता, त्यामुळे मी पितळी देवीची मूर्ती आणली होती. आता प्राणप्रतिष्ठापना का करायची? प्राणप्रतिष्ठापना म्हणजे देवीला आपल्या घरात आमंत्रण करणं, फक्त मूर्ती नव्हे तर तिची ऊर्जा आपल्या घरी निमंत्रित करणं. देवीची प्राणप्रतिष्ठा करताना गरम पाणी, गार पाणी आणि पंचामृताने 3-3 पळी करून स्नान घालायचे. स्नान घालत असताना तुम्ही देवीचं नाव घेऊन नामस्मरण म्हणू शकता किंवा दुर्गादेवीचं स्तोत्र म्हणू शकता. मी नित्यसेवेच्या पुस्तकातील देवीचे 5 मंत्र म्हणाले होते. तुम्हाला जे मंत्र येत असतील ते म्हणा किंवा काही येत नसेल तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते हे म्हणलं तरी चालेल. नंतर देवीला चांगल्या वस्त्राने पुसून घ्या. देवीला फुले, गंध, हळदी कुंकू, धूप आणि दीप दाखवायचं. बघा, हे सगळं करताना घरात आणि मनात एक वेगळी शांतता जाणवली. या विधीने आपल्या घरात एक सकारात्मकता निर्माण होते. आपल्या घरामध्ये सतत नकारात्मकता, कलह, द्वेष, आजारपण, अशांतता येण्यामागे सर्वात मोठं कारण जे असतं ते हेच. कारण आपण आपल्या कुलदेवीचा जेवढा आदर करायला पाहिजे, जी सेवा करायला पाहिजे ते करत नाही. माझ्या सासरी गावाकडे प्रत्येक आषाढ महिन्यात घरी आणि गावातल्या गावदेवीला म्हणजेच लक्ष्मी आईला नैवेद्य दाखवतात आणि ओटी भरतात. माझं लग्न झालं त्यावेळेस आषाढ महिन्यामध्ये मी गावाकडं त्या ओटी भरण्याच्या वगैरे प्रथा केल्या होत्या. पण जसं आम्ही पुण्याला शिफ्ट झालो आणि पुण्याला कामानिमित्त राहणं आलं, त्यानंतर ओटी माझ्याकडनं एकदासुद्धा भरली गेली नाही. त्यामुळं व्यवस्थित माझ्याकडनं कुळाचार होत नव्हता. त्यामुळं मला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. त्यामुळं मी ही सेवा जी आहे ती आमच्या पुण्यातल्या घरी चालू केलेली आहे. बघा, काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात. ज्या माझ्याकडनं चुका झालेल्या आहेत त्या मी सुधारत आहे. तुमच्याकडनं जर का माझ्यासारखी चूक होत असेल तर ही चूक नक्की सुधारा. तुम्हालासुद्धा याचा चांगला अनुभव नक्कीच मिळेल. आता ओटी का भरायची? आषाढ महिन्यात ओटी भरायची परंपरा आहे. ओटी म्हणजे आपल्या भक्ताची एक छोटीशी भेट, ज्यामध्ये बघा मी साडी आणली होती देवीसाठी. तुम्ही ओटी ही फक्त एक ब्लाऊज पीस घेऊन पण भरू शकता, पण मला देवीला ही साडी अर्पण करायची आहे. जेव्हा मी तुळजापूरला जाणार आहे त्यावेळेस मी हीच साडी देवीसाठी नेणार आहे. त्यानंतर बघा, हिरव्या बांगड्या, हळदी कुंकू, तांदूळ. ओटीच्या सामानात बघा तुम्हाला 5 गोष्टी घ्यायच्या आहेत. मी हळकुंड घेतलं होतं, 1 रुपयाचं नाणं, लवंग, सुपारी आणि खोबऱ्याचा तुकडा घेतला होता आणि तांदूळ घ्या. आमच्या सासरी बघा तांदूळ घेतले जातात म्हणून मी तांदूळ घेतले होते. या 5 गोष्टी हव्यात ओटीमध्ये. तुम्ही अख्खी खारीकसुद्धा याच्यामध्ये घेऊ शकता. खायचं पान तुम्ही ठेवू शकता, मी विसरले होते ठेवायला. नारळ ठेवून ही ओटी देवीला समर्पित करा. ही ओटी तुम्ही आषाढ महिन्यात शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा एखाद्याची राहिलीच असेल ओटी भरायची तर काही हरकत नाही. तुम्ही कोणत्याही वारी, अगदी तुम्ही आता श्रावण महिना चालू होणार आहे त्या श्रावणात जरी तुम्ही ही ओटी भरली तरी चालेल. लक्षात घ्या, आपल्याला ही सेवा मनोभावे करायची आहे. मग ती तुमच्याकडून विसरली असेल तरी हरकत नाही. सेवा करायला वेळेचं, वाराचं आणि महिन्याचं बंधन नसतं. देव हा भावाचा भुकेला असतो आणि ही तर आपली आई आहे, दयाशील आहे, क्षमा करते तिच्या भक्तांना. मी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला होता. या नैवेद्यानं देवी प्रसन्न होते. तुम्ही एखादा गोड पदार्थ देखील दाखवू शकता. ही प्राणप्रतिष्ठा, ओटी व नैवेद्याचा अनुभव खूपच खास होता. जर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.